मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. अकोल्याहून चाळीसगाव पोलीस स्टेशनला माझी बदली झाल्यामुळे मला विशेष आनंद झाला. कारण तिथे माझा बालमित्र वसंत वाणी नवयुग विद्यालयात शिक्षकाची नोकरी करत होता. जवळजवळ 20 वर्षांनी मी त्याला भेटणार होतो. मी त्याला आणि तो मला प्रथम दर्शनी ओळखणार की नाही याबद्दल मात्र मनात शंका होती. 20 वर्षांच्या काळात त्याच्यात कितीतरी बदल झाला असेल असं मला वाटत होतं. त्याचप्रमाणे माझ्यातही कितीतरी बदल झाला असं त्याला वाटेल. वसंत आणि मी इंटर आर्ट्स पर्यंत बरोबर शिकलो. त्यानंतर त्यानं आपलं पुढील शिक्षण महाविद्यालयातच चालू ठेवलं. राष्ट्राच्या 12वी पिढीला टिकून शहाणं करून सोडावं यासाठी बीएड होऊन तो शिक्षक झाला. विस्कळीत कारभार असलेल्या शिक्षण क्षेत्रात नाईलाजाने त्याला दरवर्षी एका ठिकाणची नोकरी सोडून दुसऱ्या गावाला जावे लागत होते. 6 वर्षे त्याला दरसाल नोकरीतून कमी केल्याची नोटीस मिळत होती. शिक्षकी पेशाचा बराच कटू अनुभव त्याला आला. या पेशात घरभेदे जास्त असतात हे त्याला पूर्णपणे समजलं. 6 वर्षानंतर तो चाळीसगावला स्थायिक झाला. मीही माझं पोलीस इन्स्पेक्टर होण्याचं ध्येय गाठलं होतं. आज पोलीस खात्यात मी 15 वर्षांपासून काम करत आहे. कधी कधी 3 वर्षांनी तर कधी 2 वर्षांनी तर कधी 6च महिन्यांनी बदली होत गेल्यामुळे माझ्या जीवनात स्थिरता अशी आलीच नाही. कामाचा व्यापही तसाच जबरदस्त. त्यामुळे पूर्वीचे मित्र नातलग यांना मी दुरावलो होतो. त्यांच्याशी कधी विशेष पत्रव्यवहार होतच नव्हता. प्रत्यक्ष भेट होणं तर कठीणच. शिवाय त्यापूर्वीच्या प्रेमसंबंधात आता प्रत्येकाच्या आपापल्या प्रापंचिक व्यावहारिक अडचणींच्या भिंती उभ्या राहिलेल्या होत्या. नोकरीच्या निमित्तानं मी एका गावाहून दुसऱ्या गावाला फिरत होतो, तर माझे मित्र कोणी कुठे तर कोणी कुठे असे विखुरले गेलेले होते. त्यातला एक सर्वात प्रिय मित्र वसंत वाणी आता चाळीसगावला स्थायिक झालेला होता. 20 वर्षांनी आपण त्याला भेटणार म्हणूनच मला आनंद झालेला होता. अचानक त्याच्या घरी जाऊन त्याला चांगले चकित करावं म्हणून मी त्याला माझ्या बदलीचा आधीच काही कळवलं नाही. 3 दिवसांपूर्वीच मी चाळीसगाव पोलीस स्टेशनची सूत्र हाती घेतली होती. कामाच्या घिसाडघाईमुळे वसंतकडे जाणं झालंच नाही की तसा मी प्रयत्नही केला नाही. दिनांक 16 फेब्रुवारी 65चा दिवस. आज रात्री नक्कीच आपण वसंताकडे जाऊ असं मी ठरवलं, पण चौकीतच रात्रीचे 10 वाजले. नंतर मी माझ्या घरीच निघणार इतक्यात क्रिंग 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 क्रिंग. मग त्रासून, हॅलो, इन्स्पेक्टर देशमुख बोलतोय. साहेब, रेल्वे पुलावर कोणाचा तरी खून होऊन प्रेत इथेच पडलेला आहे. काय? खून? हॅलो हॅलो हॅलो. पोलीस पार्टी घेऊन मी रेल्वे पुलाजवळ हजर झालो. पुलाच्या उत्तरेकडील पायथ्याजवळ काही मोजक्या लोकांची गर्दी जमलेली दिसली. आम्ही आल्यावर ही गर्दी दूर झाली. प्रेताजवळ एक स्कूटर पडलेली होती. जवळच एक 2.5-3 किलो वजनाचा दगड पडलेला होता. प्रेताच्या आजूबाजूस पुष्कळ अंतरापर्यंत मी सडकेवर निरीक्षण केलं. मयत व्यक्तीला एखाद्या मोटारीची ठोकर लागली किंवा काय हे पाहण्याचा माझा हेतू होता. पण तशी शंका येण्यासारखं काही दिसून आलं नाही. म्हणजे कोणीतरी फोनवरून कळवलेली बातमी खरी होती तर. मी प्रेताजवळ आलो. विजेरीच्या प्रकाशात प्रेताचं निरीक्षण केलं. बारकाईनं स्कूटरवरून पडल्यामुळे असेल कदाचित, प्रेताच्या हातावर 2 ठिकाणी खरचटलेलं होतं व तेथील रक्तही गोठलं होतं. हातावरील घड्याळ फुटलं होतं. डोक्याला एका बाजूला कपाळाकडे मोठी सूज होती व तिथे जखम दिसत होती. प्रेताची जीभ बाहेर आलेली होती. त्यामुळे मनासमोर प्रश्न उभा राहिला की डोक्यात दगड घालून खून झाला की गळा दाबून. दगड घालून खून झाला असेल तर त्या दगडाला डोक्याचा एखादा तरी केस चिकटलेला असण्याची शक्यता आहे. म्हणून मी दगडाला हात न लावता त्याला आजूबाजूनं निरखून पाहिलं, पण एकही केस दिसला नाही. मग कदाचित डोक्याला फुटपाथचा कोपरा लागला असेल म्हणून काही अंतरापर्यंत मी त्याप्रमाणे बारकाईनं निरीक्षण केलं, परंतु तसाही संभव दिसला नाही. मी पुन्हा प्रेताजवळच आलो. प्रेताचा चेहरा स्पष्ट दिसत होता, परंतु मी शहरात नवीन असल्यामुळे मृताला ओळखू शकलो नाही.
बरोबर असलेल्या पोलिसांपैकीही कोणी ओळखलं नाही. तपास केल्यावर समजलं की ते प्रेत नवयुग विद्यालयाच्या मुख्याध्यापकाचं आहे. नवयुग विद्यालयाचं नाव ऐकल्यावर मला वसंतची आठवण झाली. काही का असेना, खुणी माणसाचा धागा निश्चितपणे हाती लागेल असं वाटलं. रात्रीची वेळ असल्यामुळे पंचनामा होऊ शकला नाही. घटनास्थळी रात्रभर पोलिसांचा जागता पहारा ठेवावा लागला. सकाळी पंचनामा करत असताना प्रेताच्या कपड्यांचे सर्व खिसे तपासण्यात आले. पॅन्टच्या एका खिशात 25 रुपये व दुसऱ्या खिशात हातरुमाल इत्यादी वस्तू होत्या. सदऱ्याच्या खिशात एक घडी केलेला कागद होता. तो मी उघडून पाहिला. त्यावर लिहिलेलं होतं, श्री पी.जी. पाठक, मुख्याध्यापक, नवयुग विद्यालय, चाळीसगाव. आणि त्याखाली त्यांचं शाळेतील तासाचं वैयक्तिक वेळापत्रक आखलेलं होतं. प्रेताच्या पाठीखाली आणखी एक वस्तू सापडली. ती म्हणजे काळ्या रंगाचे एक फाउंटन पेन. त्यावर किसन क्लॉथ स्टोअरचा रेडीमेड शिक्का होता. पेन दुसऱ्या कोणत्याच कंपनीचं नसून किसन क्लॉथ स्टोअर तर्फेच दुकानाची जाहिरात व्हावी या हेतूने देण्यात आलेलं होतं. ते मी रुमालाने अलगद उचलून एका पोलिसाच्या हवाली केलं. प्रेताजवळील दगड व स्कूटर जीपमध्ये ठेवण्यात आलं. तत्पूर्वी प्रेतासह त्यांचे आजूबाजूंनी निरनिराळे असंख्य फोटो काढण्यात आले होते. पंचनामा पूर्ण झाल्यावर प्रेत सरकारी दवाखान्यात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं. संध्याकाळीच पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट मिळाला. गळा आवळून गुदमरल्यामुळे मृत्यू. तपासाची चक्रे फिरू लागली. त्या दिवशी मुख्याध्यापक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या गॅदरिंग मधील नाटक पाहण्यासाठी तिथे गेले होते असं समजलं. त्यांच्याबरोबर दुसरं कोणीच नव्हतं. रात्री 9:30 वाजता त्यांना कोणीतरी तिथे बोलवायला आलं होतं. त्यांच्याबरोबर ते परत गेले असंही कळलं. दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता मी तपासासाठी नवयुग विद्यालयात गेलो. तिथेच मित्राची भेटही होईल असं मला वाटलं. परंतु प्रत्यक्ष गेल्यावर मला आश्चर्याचा फार मोठा धक्का बसला. वसंतला 6 महिन्यापूर्वीच नोकरीला मुकावं लागलं होतं व त्यामुळे त्याला कधी कधी वेडाचे झटके येतात असं समजलं. कधी तो शुद्धीवर येऊन बोलतो तर कधी वेड्यासारखं करतो. शालेय जीवनापासून असलेली मित्राची संकट परंपरा अजून सुटली नाही म्हणून मला फार वाईट वाटलं. नोकरी सुटली तरी अजून तो आपल्या घरी भुसावळला न जाता सहपरिवार 40 गावलाच राहत आहे म्हणून मला बरं वाटलं. नवयुग विद्यालयातून मी वसंतच्या घराकडे माझी मोटारसायकल वळवली. 10च मिनिटात त्याच्या दाराशी आलो. गाडी बाजूला लावली. समोर दरवाजात एक माणूस उभा होता. त्याला विचारलं असता त्याने सांगितलं की वसंतवाणी दुसऱ्या मजल्यावर राहतो म्हणून मी वर गेलो. समोर वसंतवाणी BA B.Ed असा बोर्ड दिसला. दरवाजा उघडाच होता. मी जवळ गेलो आणि आतलं दृश्य पाहून थक्क झालो. कोणीतरी जमिनीवरती बसून विचित्र शृंगार करत होता. काळ्या शाईने स्वतःच्या मुखावर मिशा व दाढी काढलेली होती. नाकाच्या शेंड्यावर लाल शाईचा एक ठिपका होता. डोक्यावर केसांच्या ऐवजी काळ्या शाईचा रंग दिसत होता. मागच्या बाजूनं आणि दोन्ही कानांजवळ मात्र थोडेसे केस दिसत होते. कपाळावरती लाल शाईचं भलं मोठं गंध लावलेलं होतं. ती व्यक्ती आरशात आपल्या अनोख्या शृंगाराचं निरीक्षण करत होती. मी बुचकळ्यात पडलो. हा कोण असावा? दरवाजावरती टकटक करताच त्यानं माझ्याकडे पाहिलं. मीही त्याच्याकडे टक लावून पाहिलं. माझ्या मनानं त्याचा साजशृंगार काढून टाकला. काळ्या शाईनं रंगविलेल्या त्याच्या टकलावर मी कल्पनेनंच केस निर्माण केले आणि मला त्याची ओळख पटली. वसंत. हर्षभरीत होऊन मी त्याला प्रेमाने हाक मारली, पण स्वारी काही बोलली नाही. वसंतचा स्वभाव विनोदी होता. विनोदी माणसाच्या चेहऱ्याकडे नुसतं पाहिल्यानंही हसू येतं. परंतु वसंतवर ओढवलेल्या दयनीय परिस्थितीमुळे मला खेदच वाटला. माझ्या हाकेला त्यानं कोणताच प्रतिसाद दिला नाही. तो माझ्याकडे बारीक नजरेनं पाहतच होता. माझा आवाज ऐकून त्याची पत्नी आतल्या खोलीतून बाहेर आली. तरीही तो काहीच बोलला नाही. कदाचित त्यानं मला ओळखलं नसावं. कोण आपण? त्याच्या पत्नीनं मला विचारलं. पोलीस इन्स्पेक्टर देशमुख. माझ्या उत्तरानं वसंत चमकल्यासारखा झाला. ह्यांचे भुसावळचे बालमित्र तेच का आपण? होय होय, तेच तो. वसंतच्या पत्नीला पुढे काय बोलावं आणि काय नाही असं झालं. क्षणभरानंच तिच्या डोळ्यातून अश्रू निघाले व तिच्या गालांवरून खाली ओघळले. मला कसंसच वाटलं. तिचं सांत्वन करण्यासाठी मी म्हणालो की वहिनी, वसंतची नोकरी गेली व तो काहीसा वेडसर झालेला आहे असं मला आजच समजलं.
त्याच्या वेडसरपणाची प्रचिती माझ्या डोळ्यासमोर आहेच. तुम्ही मन शांत ठेवा. वसंत पुन्हा पूर्ववत होईल असं मला वाटतं. वसंत अजूनही माझ्याकडे नुसता पाहत होता. मध्येच पत्नीकडे पाहत होता. आत या ना, असे इकडे बसा. त्याच्या पत्नीनं माझं स्वागत केलं. मी पलंगावरती बसल्यानंतर ती आतमध्ये निघून गेली. माझ्याकडे एकटक पाहत असलेल्या वसंताला मी विचारलं की मला ओळखलं नाहीस तू वसंत? हा, ओळखलं. अरे वा, कोण मी? तू माणूस आहेस. आणखी विशेष, स्त्री सुद्धा आहेस. हा, स्त्री? काय बोलतोयस काय? म्हणजे असं की स्त्रीपासून जन्मलेला माणूस स्त्रीच असतो, तर पुरुषापासून जन्मलेला माणूस पुरुषच असतो. तू दोन्हीपासून जन्मलेला आहेस म्हणून दोन्ही आहेस. हे तुला अजून कसं समजत नाही रे? मी डोकं खाजवायला लागलो. हसावं की वसंताच्या वेडसरपणाची कीव करावी असं मला झालं. मग मीही त्याची गंमत करू लागलो. काय रे वसंत, मी पुरुष आणि स्त्री दोन्ही आहे, तर तू रे कोण आहेस? मी मुलगा आणि मुलगी आहे. म्हणजे तुझा जन्म एका मुलापासून झाला आहे तर यह भी कोई पूछने की बात है? अरे वेड्या, स्वतःचा जन्म कधी समजतो का कोणाला? मला वाटतं तुझ्या डोक्यात काहीतरी बिघाड झालेला दिसतोय. बरं जाऊ दे. थोडं लांबून मी त्याला पुन्हा विचारलं की तू मला खरंच ओळखलं नाहीस का रे? यह भी कोई पूछने की बात है? अरे आत्ताच तू सांगितलं नाहीस का माझ्या बायकोजवळ की तू माझा बालमित्र देशमुख आहेस म्हणून? वसंतनं मला ओळखलं म्हणून मला जरा बरं वाटलं. मग मी त्याला विचारलं, इतक्या दिवसांनी नव्हे, इतक्या वर्षांनी आपली भेट झाल्यावर तुला आनंद झाल्याचं दिसत नाही. मला आनंद नाही, त्याचा जुळा भाऊ मोद झाला आहे. एवढ्यात वसंताची पत्नी चहा घेऊन आली. चहाचा ट्रे एका स्टुलावर ठेवल्यानंतर ती वसंताला म्हणाली की तुम्ही हा काय अवतार केलाय? सगळी शाई लावून ठेवले तोंडाला व डोक्याला. समोर पाहुणे बसले आहेत याचीही शुद्ध नाही तुम्हाला? नावं ठेवतील ना ते. पाहुणे? अगं हा तर माझा बालमित्र आहे ना. पाहुणा कसला? आणि हा लहानपणी माझ्यापेक्षाही अवतारी होता. माझा अवतार पाहून हा काय नावं ठेवणार? चला चला बरं, सगळं धुवून टाका आधी ते. असं म्हणत वसंताच्या पत्नीनं त्याचा हात धरला. अगं अगं, त्याच्यासमोर माझा हात काय धरतेस? नावं ठेवील ना तो. अशाही स्थितीत त्याच्या पत्नीला हसू आलं. तिनं बळेच त्याला उठवून आतल्या खोलीत नेलं. मी चारी बाजूंनी खोलीत नजर टाकली. वसंताच्या तारुण्यातला सुंदर फोटो एका भिंतीवरून माझ्याकडे पाहून हसत होता. आताच्या वसंतात कितीतरी फरक पडलेला होता. दुःखातही सुख मानणारा वसंत आता पार बदललेला दिसला. वारंवार येणाऱ्या संकटांनी माणूस खचतो हेच खरं. शिवाय आता त्याची नोकरी गेल्यामुळे त्याच्या मनावर विपरीत परिणाम होणं स्वाभाविक होतं. पण त्याची ही नोकरी गेली तरी कशी? टेबलावर असलेले एक पुस्तक मी सहज चाळू लागलो. चाळता चाळता मला त्यात एक कागद मिळाला. त्याच्या दोन्ही बाजूंनी बरचसं लिहिलेलं होतं. सुरुवातीला मथळा होता. मुख्याध्यापकांनी माझ्यावर केलेला अन्याय, त्याखाली क्रमांक टाकून काही प्रसंगांची संक्षिप्त नोंद होती. मी ते प्रसंग वाचू लागलो. 3च प्रसंग वाचल्यावर मला पावलांचा आवाज ऐकू आला, म्हणून मी तो कागद तसाच पुस्तकात मिटला. पुस्तक टेबलावर ठेवून दिलं. वसंत माझ्या समोर येऊन उभा राहिला. काळ्या शाईनं माखलेलं त्याचं टक्कल आता चमकत होतं. चेहरा स्वच्छ आणि गोरापान दिसत होता. काय मित्रा, कसा दिसतोय मी आता? तो म्हणाला. वा, छान छान, ये बस आता. मी त्याचा हात धरून माझ्या जवळ बसवलं. त्याच्या खांद्यावर हात ठेवून मी म्हटलं की वसंता, ओ नाही. काय? नाही ओ. अरे हे ओ काय ओ करतोयस? नाही म्हणजे तुला त्यातलं काय पाहिजे ते मला समजलं नाही. ओ पाहिजे, काय पाहिजे की ओ पाहिजे? त्यातलं काहीच नको. जे पाहिजे ते तू आता मला सांग. बरं बोल, जे म्हणशील ते देतो. तुझी नोकरी रे का सुटली? वसंत एकदम स्तब्ध झाला. जणू काय वेडसरपणाची धुंदी नाहीशी झाली. त्याच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा पसरली. त्याच्या डोळ्यातून अश्रूही ओघळले. वसंत, अरे रडतोयस काय असा? तो मला बिलगून जास्तच रडू लागला. मग मी त्यास हवं तितकं रडू दिलं. काही वेळानं मी पुन्हा विचारलं की सांग आता, तुझी नोकरी रे का गेली? काहीसा तिरस्कारयुक्त व क्रोधित चेहरा करून तो म्हणाला की हे जग गुंड, पातायंत्री, चमचेगिरी करणारे दृष्ट यांचं आहे. सरळपणे वागणाऱ्या साध्या भोळ्या माणसाचं नाही.
ज्याला छक्के पंजे खेळता येत नाहीत त्याचं नाही. मी सुखासमाधानाने असेल त्या परिस्थितीत नोकरी करत होतो, पण समाजाला माझं सुख सहन झालं नाही. मला समूळ उपटून टाकलं. समूळ उपटून टाकलं. तुझी नोकरी जाण्याला कोण रे कारणीभूत झालं? आहेत 4-5 शिक्षक आणि प्रमुख म्हणजे हेडमास्तर पीजी पाठक. सर्वस्वी त्यांनीच मला भिकेला लावलं आहे. वसंत आता शुद्धीवर येऊन बोलत आहे याची मला पूर्ण जाणीव झाली. तो पुढे म्हणाला की त्या नालायकानं माझ्यावर बिनबुडाचे अश्लील आरोप केले. विद्यार्थी व विद्यार्थिनींना आणि त्यांच्या पालकांना हाताशी धरून माझ्या विरुद्ध खोटी प्रकरणं रंगवली. मॅनेजमेंटच्या काही सदस्यांची मनं माझ्या विरुद्ध कलुषित केली. चौकशीची नाटकं केली. परिणामी मला नोकरीतून कमी केलं. पण हेडमास्तरांचं आणि तुझं एवढं वितुष्ट निर्माण होण्याचं रे काय कारण? या घटनेत खोलपर्यंत प्रवेश करून पाहण्याचा माझा मानस होता. त्यांच्या घराशेजारी किसन सावरकर नावाचा एक माणूस राहतो. त्याचे आणि हेडमास्तरांच्या बायकोचे अनैतिक संबंध आहेत. ही गोष्ट एकदा मला समजली. मग तेव्हापासून त्यांच्यात वैर निर्माण झालं, तरीही त्याची बायको ऐकेना. एकदा ती गरोदर झाली, तेव्हा तर त्यांच्या घरात खूप कडाक्याचं भांडण झालं. अरे गरोदर झाल्यामुळे भांडणाचं काय कारण? कारण तो आहे. म्हणजे म्हणजे कामातून गेलेला. पहिल्यापासून तसाच होता. त्यानं 3 मुलं झाल्यावर स्वतःची नसबंदी करून घेतली होती तेव्हापासून. बरं पण या सर्व भानगडीत तुझा तुझा तर कुठेच काही संबंध नाही. मी मूळ पदावर आलो. विशेष तर खरी तिथेच तर खरी गोम आहे. माझा संबंध नसून सुद्धा तो आणला गेला. तो रे कसा काय? त्या हरामखोर किसनने माझ्याविषयी गावात अफवा पसरवली की ती माझ्यामुळे गरोदर आहे म्हणून. तेव्हापासून हेडमास्तरनं माझ्याशी उभा दावा मांडला. त्याच्या घरी माझं येणं जाणं नव्हतं. काडीचाही संबंध नव्हता. तरी त्याला हे खरं वाटलं आणि त्याने शेवटी माझा सूड घेतला. पण त्या बेट्याचाही सूड घेणारा एकच आहे. कोण तो? खुनाचा धागा सापडण्याची बरीच शक्यता वाटली मला. किसन सावरकर. तो का सूड घेणार त्याचा? त्याच्या प्रेम प्रकरणातील काटा दूर करणार आहे तो एकदाचा. तसं म्हणाला होता का तो कधी? माझ्याजवळ 2-3 वेळा तो बोलला होता बघ. असं? ठीक तर वसंत, मी आता जातो. अरे पण तू आज इथे 40गावला कसा काय? हे नाही सांगितलंस तू मला. माझी बदली इथेच झाली आहे. अरे वा, मग येत जा बरं नेहमी हा. हो हो येईन की. वसंतचा निरोप घेऊन मी किसन क्लॉथ स्टोअर्सला गेलो. मी दुकानाबाहेर माझी मोटारसायकल उभी केली. हेडमास्तरांच्या घरी काल किसनची आणि भेट झालेली असल्यामुळे त्यानं मला ओळखलं. माझं स्वागत केलं. बोला साहेब, काय हवंय आपल्याला? मला आपल्याकडून काही माहिती हवी आहे. जरूर विचारा की. हेडमास्तर पीजी पाठक तुमचे शेजारी? होय. त्यांच्याकडे कोणाचं येणं जाणं जास्त होतं का? तसं विशेष कोणाचं नव्हतं, पण त्यांच्या शाळेत वसंत वाणी नावाचे शिक्षक होते. ते येत होते अधूनमधून. वसंत वाणी म्हणजे ज्यांची नोकरी गेली तेच ना हो? होय होय, तेच ते. त्यांचे काही संबंध होते का खास? त्यांच्याशी नाही, पण त्यांच्या मिसेसशी घनिष्ठ संबंध होते. म्हणजे म्हणजे असं की पीजी पाठकांनी नसबंदी केली होती. त्यामुळे आता पुढचं तुम्ही ओळखू शकालच की. असं असं, समजलो. बरं, मला एक सांगा, त्यांचा खून करण्याइतका त्यांचा वैरी कोण असावा याबद्दल तुम्हाला काही अंदाज आहे का? तसं निश्चितपणे काही सांगता येणार नाही बघा. निदान संशयाला जागा तरी. त्यांचा हितशत्रू एकच होता. कोण तो? वसंत वाणी. तो त्यांचा हितशत्रू का? एकतर त्यांच्यामुळे वसंत वाणीची नोकरी गेली. दुसरं म्हणजे त्याच्या प्रेम प्रकरणातील काटा म्हणजे पीजी पाठक. तुमच्या म्हणण्याचा हेतू हा की तो काटा दूर करण्यासाठी व नोकरी गेल्याचा सूड उगवण्यासाठी वसंत वाणीनं हेडमास्तरांचा खून केला? ते मी कसं म्हणू शकेन? पण अर्थ तर तोच निघतो ना. अर्थ लावण्याचा अधिकार आपला. ठीक आहे, थँक्यू. मी परत पोलीस स्टेशनला आलो. तिसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 19 फेब्रुवारी 1965 सकाळी 10 वाजता वसंत वाणी व किसन सावरकर या दोघांनाही मी पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतलं. प्रथम किसन सावरकरला मी विचारलं की सावरकर, वसंत वाणी प्रेम प्रकरणात आडवे येत होते? समोर प्रत्यक्ष वसंत बसलेला असल्यामुळे सावरकर गोंधळला, पण इलाज नसल्यामुळे सरळ म्हणाला की हो साहेब. मग मी वसंतला विचारलं, मिस्टर वसंत, किसन सावरकरच्या प्रेम प्रकरणात हेडमास्तर आडवे येत होते का? होय.
म्हणजे हेडमास्टरच्या मिसेसशी तुमचे दोघांचे संबंध होते? माझा मुळीच नव्हता, वसंत निश्चयाने म्हणाला. हे सावरकर तुमच्या समक्षच तसं सांगत आहेत. तो महापाजी आहे, वसंत ओरडला. मिस्टर वसंत, हे पोलीस स्टेशन आहे. येथे कोणाला शिवीगाळ केलेली चालणार नाही. मग किसन सावरकरकडे पाहून मी विचारलं की सावरकर, हेडमास्टरच्या घरी तुमचा घनिष्ठ संबंध कधीपासून होता? मुळीच नाही साहेब. स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी वसंत वाणी माझं नाव हेतुपुरस्पर पुढे करत आहे. कोणता गुन्हा? मी विचारलं. खुनाचा. किसनच्या तोंडून एकदम शब्द बाहेर पडला. खुनाचा? कोणाचा खून? वसंत ओरडला. हेडमास्टर पीजी पाठकांचा. मी म्हटलं. त्यांचा खून झाला? वसंताने विचारलं. साहेब, हा माणूस साळसूतपणाचा आव आणतोय. यानंच खून केलाय, किसन म्हणाला. हे काय चाललंय? मला वेड लागेल, मला वेड लागेल, मला वेड लागेल, असं ओरडत वसंतनं आपलं डोकं घट्ट दाबून डोळे मिटले. क्षणभरातच वसंत जमिनीवरती कोसळला. पण किसन म्हणाला की साहेब, हे सगळं सोंग आणि ढोंग आहे हेच. हा माणूस वेडाही नाही, वेडेपणाचं नाटक करतोय मागच्या 6 महिन्यांपासून. मी तुम्हाला काही विचारलं नाही. मी दरडावलं. 2-3 पोलिसांनी वसंतला उचलून आतल्या खोलीत नेलं. तिथे त्यांनी त्याच्या तोंडावर पाणी शिंपडलं, वारा घातला, कांदा हुंगवला. वसंत शुद्धीवर आल्यानंतर मी त्याला पुन्हा बाहेर आणायला सांगितलं. तो आल्यावर मी त्याला बाकावरती बसायला सांगितलं व नंतर विचारलं, वसंत, हेडमास्टर तुला त्रास देत होते? मला वेड लागेल. वेडेपणाचं सोंग करू नकोस तू. मला वेड लागेल. हवालदार, मी ओरडलो, याला बंद करा. वसंतला कोठडीत बंद करण्यात आलं. नंतर मी माझा मोर्चा किसनकडे वळवला. मिस्टर सावरकर, हे पेन तुमचं आहे का? खिशातून पेन काढून मी त्याच्या पुढं धरलं. अशी शेकडो पेनं मी माझ्या स्टोअर्सच्या शिक्क्यासह कंपनीकडून तयार करवले आहेत. का? खप जास्त व्हावा म्हणून कापड घेणाऱ्यांना भेट हे पेन. आणि तुम्ही कोणतं पेन वापरता? हल्ली तुमच्या खिशाला कोणतं आहे? किसनचा हात खिशाजवळ गेला, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर देताना तो भांबावला. हे पेन असंच आहे, दुसरं होतं, पण ते हरवलं म्हणून सध्या हेच वापरतो. अशी किती पेनं वाटलेत आजपर्यंत? 50-60 वाटली असतील की. किती रुपयांचं कापड घेतल्यावर भेट देता ही? 100 रुपये किंवा त्याच्यावरती. 16 तारखेच्या पूर्वी 2-4 दिवस अगोदर कोणाला दिलं होतं ते आठवतंय का तुम्हाला? नाही आठवत. मला तुमचं दुकानाचं अगदी नवीन म्हणजे चालू पावती पुस्तक हवं आहे. तुमच्या दुकानावरती आता कोण आहे? माझा भाऊ आहे. इथून आत्ताच माझ्या समोर दुकानावरती फोन करून ते पावती पुस्तक आत्ताच मागून घ्या. चला लवकर. अर्ध्या तासानं किसनच्या भावानं पावती पुस्तक आणून दिलं. त्याला मी परत पाठवलं. ते पुस्तक मी तपासू लागलो. पण दिनांक 16 फेब्रुवारी पूर्वी 3 दिवस अगोदर 100 रुपये किंवा त्याच्यावरील किमतीचं कापड कोणीही खरेदी केलेलं नव्हतं असं दिसून आलं. ज्याला पेन दिलेलं असेल त्यांच्या बोटाचे ठसे त्या पेनवर असण्याची दाट शक्यता होती. मग मी किसनच्या बोटांचे ठसे घेण्यासाठी त्याच्या दोन्ही हातांना शाई लावायला सांगितली. ती लावल्यावर एका मोठ्या कागदावर त्याच्या दोन्ही हातांचे पंजे उमटवण्यात आले. नंतर किसनवर मी अथक प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. ज्या रात्री हेडमास्टरांचा खून झाला त्या रात्री तुम्ही कुठं होता? घरात होतो. दुकानातून घरी परत केव्हा आलात? 9 वाजता. नंतर कुठे गेलात? कुठेच नाही, झोपून राहिलो. साफ खोटं. तुम्ही कॉलेजकडे गेला होता, खरं ना? होय होय, कॉलेजमधील गॅदरिंगचं नाटक पाहण्यासाठी गेलो होतो. हवालदार, यांना 302 खाली अटक करा, असं मी ओरडून म्हटल्याबरोबर किसन घाबरला. चाचरत म्हणाला की तिघांनी खून केला आहे. तिघे कोण? मी, वसंत वाणी व रामदास काळे. रामदास काळे कोण? हेडमास्टरांचा आत्ते भाऊ. त्याचा काय संबंध? त्याचा मुलगा इयत्ता 9वी मध्ये 3 वेळा नापास झाला होता. तिसऱ्यांदा रामदास काळेने हेडमास्टरांची खूप विनवणी केली, परंतु त्या मुलाला त्यांनी पास केलं नाही. त्या मुलांना आत्महत्या केली म्हणून रामदास काळेलाही आज ना उद्या हेडमास्टरांचा सूड घ्यायचाच होता. मग आता मला सगळी हकीकत नीट तपशीलवार सांगा की तुम्ही तिघांनी खून का केला व कसा केला? आणि किसनने पुढील प्रमाणे खुनाची घटना तपशीलवार सांगितली. त्या दिवशी रात्री 8 वाजता कॉलेजच्या पटांगणात गॅदरिंगचं एक नाटक होतं. आमंत्रण असल्यामुळे पीजी पाठक त्या नाटकाला जाणार होते हे मला माहिती होतं. वसंत वाणी, रामदास काळे आणि मी तिघांनी विचार करून ठेवलाच होता
की सूड घेण्याची ही संधी वाया जाऊ द्यायची नाही. आम्ही सर्व योजना तयार केली. रात्री 7:45 हेडमास्तर कॉलेजमध्ये गेल्याचं आम्ही हेरून ठेवलं. 8:45 आम्ही तिघे जण पायी चालत रेल्वे पुलाच्या पलीकडे गेलो. पुलाच्या पायथ्याशी थांबलो. 9:15 वाजले. रहदारी तुरळक झाली. मधूनच एखादी मोटार जायची. कॉलेजच्या आवारातून नाटकाच्या प्रयोगाचा लाऊडस्पीकरचा आवाज मात्र येत होता. इतरत्र मात्र शांतता होती. रामदास काळे एकटाच कॉलेजमध्ये गेला. तुमच्याकडं जळगावहून शिक्षण खात्याचं कोणीतरी अधिकारी आले होते असं शिपायामार्फत हेडमास्टरला निरोप पाठवून नंतर मग तो त्यांना घेऊन आला. 2 जण स्कूटरवर बसलेले होते. वसंत वाणी आणि मी सडकेच्या एका बाजूला लोखंडी कठड्याला टेकून उभे होतो. त्यांची स्कूटर जेव्हा आमच्या जवळून जाऊ लागली त्याच वेळी रामदास काळेनं आपल्या पायातली एक चप्पल मुद्दाम सडकेवर टाकून दिली आणि ती घेण्याच्या निमित्ताने स्कूटर थांबवली. आमच्यापासून स्कूटर साधारणपणे 60 ते 70 फुटावर थांबली. लगेच मी ती चप्पल उचलली आणि वसंत वाणीला माझ्या मागोमाग येण्याची खूण केली. रामदास काळे स्कूटरवरून खाली उतरत होता. आम्ही स्कूटर जवळ पोहोचलो. मी म्हटलं की ही तुमची चप्पल खाली पडली, घ्या. थँक्यू, रामदास काळे म्हणाला. इतक्यात विरुद्ध बाजूला पुढे होऊन वसंत वाणीनं हेडमास्टरच्या तोंडावर एक जबरदस्त ठोसा हाणला. ते स्कूटरवरून खाली रस्त्यावर पडले. स्कूटरही पडली. हेडमास्टरांनी काही आरडाओरडा करण्याच्या आधीच त्यांच्या डोक्यात जवळच पडलेला एक दगड काळेनं हाणला. हेडमास्टरांची तर शुद्धच गेली. मग मी खिशातून सुताची एक पक्की दोरी बाहेर काढली व ती त्यांच्या गळ्याभोवती आवळून त्यांचा प्राण घेतला. मीच तुम्हाला स्टेशनवरून फोन केला. हेडमास्टर स्कूटरवरून खाली पडल्यापासून वसंत काय करत होता मी विचारलं. तो आमची गंमत पाहत उभा होता. मला त्याचा खूप संताप आला. मी त्याला हटकलंच की तो काय तिथे हजामती करायला आलाय म्हणून. तर तो म्हणतो कसा की जे काम 2 जण करू शकतात तिथे तिसऱ्याची आवश्यकता काय. मी वसंत वाणीला आणायला सांगितलं. मला वेड लागेल असं ओरडतच तो आला. माझ्या रुंद पंजाची एकच थप्पड त्याच्या कानशिलात बसल्यावर त्याचं वेड कुठल्या कुठे नाहीस झालं. स्कूटरवर बसलेल्या हेडमास्टरला तो ठोसा मारल्यावर, रामदास काळेनं त्याच्या डोक्यात दगड घातल्यावर आणि किसननं दोरीनं त्याचा प्राण घेतल्यावर तुझं वेड कायम राहण्याची जरुरी नाही. सांग, तुम्ही तिघांनी संगनमतानं खून केला ना. वसंतनं ओळखलं की किसननं सारं काही सांगून टाकलेलं आहे. मग त्यानंही सरळ सगळं कबूल केलं. लगेच रामदास काळेलाही बोलावण्यात आलं. दमदाटी करून, काही गोड बोलून त्यालाही मी बरोबर केलं. त्यानं सारं कबूल केलं. तिघांचे जबाब मी लिहून घेतले व त्यांना कोठडीत बंद केलं. प्रत्यक्ष पुरावा म्हणजे आय विटनेस कोणीच नव्हतं. परिस्थितीजन्य पुरावाही फारच कमी होता. पेनवर उमटलेले बोटांचे ठसे जरी किसनच्या बोटांशी जुळत असले तरी ते पेन देताना त्याचा हात पेनला लागलाच होता. म्हणून तो पुरावाही सबळ नव्हता. रामदास काळे पूर्णपणे निर्दोष सुटू शकत होता, कारण त्याने घटनास्थळी आपली कोणतीच खूण मागे ठेवली नव्हती. जो दगड त्याने हेडमास्टरांच्या डोक्यात हाणला होता त्याच्यावरील बोटांचे ठसे व प्रत्यक्ष त्याच्या बोटांचे ठसे अगदीच वेगवेगळे होते. दगडावरील बोटांचे ठसे त्या तिघांपैकी कोणाच्या बोटांच्या ठशांशी जुळतच नव्हते. वसंत वाणीनं प्रत्यक्ष खुनात भाग घेतला नव्हता, शिवाय त्याचीही कोणतीच खूण मागे नव्हती. दोरीने गळा आवळून प्रत्यक्ष खून करणारा किसन होता. हेडमास्टरच्या तोंडावर ठोसा मारणारा व त्यांना मदत करणारा त्यांचा साक्षीदार वसंत वाणी 3 नंबरचा आरोपी होता. हे सर्व जरी खरं होतं तरी पुरावे कमी होते. मी विचार करत बसलो असताना एका पोलिसानं वसंत वाणीच्या कोठडीतून निरोप आणला. वसंत वाणी आपल्याला भेटू इच्छितो, घेऊन या, मी सांगितलं. वसंत आला, खाली बसला व म्हणाला की रामदास काळेचा सबळ पुरावा मी देऊ शकतो. कोणता? असा नाही देणार. मग मला काही त्यापासून फायदा? मी हसलो. त्याच्याकडे निरखून पाहिलं. तोही हसला. मी म्हटलं की वसंत, तू जरी आरोपी आहेस तरी माझा मित्र आहेस. मग मित्राला कायद्यात मदत करणं तुझं आद्य कर्तव्य आहे आणि मित्राला वाचवणं तुमचं कर्तव्य नाही का? पण मला कायद्याची बंधनं आहेत. मी त्यांच्या बाहेर जाऊन काही करू शकत नाही. थोडं थांबून मी त्याला आश्वासन दिलं. बरं ठीक आहे, तू काही प्रत्यक्ष खून केलेला नाहीस. मी तुला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. सांग, काय सांगणार होतास ते?
तुमच्यावर माझा विश्वास आहे, सांगतो. तुम्ही जो दगड हस्तगत केला आहे तो दगड रामदास काळेनं मारलेला नव्हता. त्यानं त्याचा दगड सडकेखाली फेकून दिला होता. तो सापडला तर त्याच्यावर कदाचित त्याच्या बोटांचे ठसे असतील बघा. वसंतला जीपमध्ये घेऊन आम्ही घटनास्थळी गेलो. त्याच्या मदतीनं तो दगड शोधून आम्ही परत आलो. फिंगरप्रिंट्स तज्ज्ञानं निकाल दिला की त्याच्यावरील बोटांचे ठसे रामदास काळेच्या ठशांशी तंतोतंत जुळतात. सेशन्स कोर्टात केस सुरू झाली. वसंत वाणीला माफीचा साक्षीदार बनवण्यात आलं होतं. त्यामुळे आयविटनेस तोच झाला. त्याच्या विरुद्ध पुरावा नव्हताच मुळी. किसनचा दावा होता की त्यानं ते पेन दुसऱ्या कोणाला तरी दिलेलं होतं, परंतु तसा एकही साक्षीदार त्याला मिळाला नाही. शिवाय पेनवर त्याच्या बोटांचे ठसे होतेच. त्याला खून करताना व रामदास काळेला मदत करताना वसंत वाणीनं पाहिलेलं होतंच. खटला 1 महिना चालला. वसंत वाणीला माफीचा साक्षीदार केल्यानेच खटला यशस्वी होऊन किसन जन्मठेपेची शिक्षा झाली व रामदास काळेला 5 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली.